नमस्कार मैत्रिणींनो, आरी वर्क बाय वैष्णवी या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत. आज आपण या भागामध्ये बघणार आहोत चेन स्टिच करताना जी ही वरची गाठ आहे ही जर दिसत असेल तर ती कशी दिसू नये यासाठी मी आज तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. ही जर आतमध्ये पूर्ण जाण्यासाठी. आता मी आधी या दोऱ्याची गाठ मारून घेणार आहे. गाठ ही सगळ्यात सोपी आहे. आधीच्या पण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला गाठ कशी मारायची हे शिकवलं आहे. या पण मध्ये मी तुम्हाला सांगते. आपल्याला हा दोरा 3 पदरी घ्यायचा आहे. हा 1, हा 2 आणि हा 3 असा 3 पदरी दोरा आपल्याला घ्यायचा आहे आणि याची आपल्याला गाठ मारायची आहे. ही गाठ सगळ्यात सोपी आहे. याची आपण गाठ मारून घेणार आहोत अशी. ही झाली आपली गाठ आणि नंतर हा दोरा आपण कट करून घेऊया. ही झाली आपली गाठ. आता मी चेन स्टिच करतीये. नेहमी सुईचं टोक हे आपल्या समोरच्या बाजूला ठेवायचं. हे सुईचं टोक हे समोरच्या बाजूला ठेवायचं आणि नीडल ही सरळ ठेवायची, म्हणजे आपला दोरा अडकत नाही. कापडमध्ये खूप जणींचा दोरा अडकतो. आता नीडल माझ्या बाजूला वळून मी दोरा वरती खेचलाय आणि खालची गाठ सोडून दिली आहे आणि वरती दोरा खेचून घेतलाय. अशा रीतीने मी चेन स्टिच टाकून घेणार आहे आणि खालून दोरा हा घट्ट पकडायचा आहे आणि वरतून पण सुईमध्ये हा दोरा घट्ट पकडायचा आहे, जेणेकरून आपली चेन स्टिच ही लूज होत नाही, अशी घट्ट येते. चेन स्टिच लूज आल्यामुळे आपले शुगर बीट्स किंवा जे काही मणी आहे ते ढिल्ले होतात आणि ते वर्कमधून पडून जातात. त्यामुळे नेहमी चेन स्टिच करताना खालून आणि वरतून दोरा हा घट्ट पकडायचा आहे. आता हे बघा, मी गाठ मारतीये, शेवटची गाठ. आता हा घेतला मी दुसरा टाका. हा दुसरा टाका. हा आपल्याला ओढून घ्यायचा आहे वरती आणि असा ओढून घ्यायचा आहे की हा जो पहिला टाका आहे हा खूप थोडा राहायला पाहिजे, म्हणजे ओढताना खूप छोटा झाला पाहिजे. या टीच बघा, हे टाके मोठे आहेत आणि हा टाका छोटा झालेला आहे आपला. तर हा टाका आपल्याला, हा दुसरा टाका अजून ओढून घ्यायचा आहे. हा टाका आपल्याला छोटा करण्यासाठी हा आपल्याला टाका छोटा करायचा आहे. आता तो टाका
छोटा झालेला आहे या टाक्यांपेक्षा. तर आता मी या टाक्यामधून सुई घालून हा टाका, पहिला टाका हा ओढून घेणार आहे, सुईमध्ये फसवणार आहे आणि खालून दोरा खेचून घेणार आहे. खेचल्यानंतर हा दोरा सुईमधून काढायचा आणि खालचा दोरा हा खेचून घ्यायचा. हे बघा, आपला थोडा सुद्धा दोरावरती राहिलेला नाही. असा मी परत एकदा तुम्हाला चेन स्टिच करून दाखवते. परत एकदा नीट बघा. सुई समोरच्या बाजूला वरती घेताना माझ्या बाजूला, आपल्या बाजूला, खाली घालताना समोरच्या बाजूला, सुई वरती घेताना आपल्या बाजूला. आता परत बघा. आता हे सगळे टाके मोठे आहेत. हा टाका आपल्याला छोटा करायचा आहे, छोटा घ्यायचा आहे हा टाका आपल्याला. तर हा टाका छोटा घेण्यासाठी आपल्याला हा जो दुसरा टाका आहे, शेवटचा टाका, हा आपल्याला ओढून घ्यायचा आहे. आणि या टाक्यामधून, दुसऱ्या टाक्यामधून हा पहिला टाका सुईमध्ये अडकवला आणि खालून मी दोरा ओढून घेतला आणि सुई ही काढून घेतली आणि खालून दोरा ओढून घेतला. हे बघा, इथे दोरा वरती आलेला नाही. तर अशा प्रकारे हे झाले आपले शेवटची गाठ आणि हा दोरा दिसत नाही. हे दोरे वरती दिसतात ते. हे गाठ, शेवटची गाठ मारल्यानंतर हा असा दोरा दिसतो, तसं यामध्ये दिसत नाही. आणि तुम्हाला काही कोणते अजून व्हिडिओ बघायचे असतील तर प्लीज कमेंट करून सांगा मला. मी अशाच प्रकारचे व्हिडिओ घेऊन येणार आहे. देवीचे वर्क, 3D, 5D पिकॉक, अजून मी बरेच व्हिडिओ घेऊन येणार आहे. फॅब्रिक पेंटिंगचेही व्हिडिओ मी टाकणार आहे. तर सगळ्यांनी व्हिडिओ नक्की बघा, शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला कळणार आहे की नक्की व्हिडिओमध्ये काय काय आहे आणि कशा स्टेप करायच्या. थँक्यू. धन्यवाद.